वर्णन कोणाचं केलं जात आहे की जो माणूस कर्म करतो पण त्याला कर्म लागत नाही, जो माणूस सगळ्या प्रकारची कर्म करतो परंतु त्याला त्याचं बंधन लागत नाही. कर्मबंध म्हणजे पाप आणि पुण्य, हे लक्षात ठेवा. त्याचं वर्णन चालू आहे. आणि काल तुम्हाला हे सांगितलं होतं की ज्या वेळेला हे सुरू करायला हरकत नाही की ज्या वेळेला आपण लक्षणांचा विचार करतो, लक्षणं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, गुण, वैशिष्ट्य, स्थितप्रज्ञाची जी तीच भक्ताची, भक्ताची तीच ज्ञानाची, ज्ञानाची तीच कर्मयोगाची. आपण ते कर्मयोगीच एका अर्थाने बघतोय की कर्म करा पण त्याचा लेप मनावर लावू देऊ नका. अलिप्तपणे कर्म करा. अलिप्तपणेला अनासक्त, निरासक्त, मुक्तसंग, असंग, निस्संग हे शब्द वापरलेले आहेत. लेपही नको आणि संगही नको. स्पर्श हा प्रत्यक्ष असतो, संग हा मनात असतो. आपण संग कॅरी करतो, स्पर्श तसा नाही कॅरी करत. स्पर्शाची स्मृती म्हणजे संग. की अगरबत्तीचा वास होता, काय सुंदर होता नाही, त्यात गुंतून पडणं, मग ती अगदी तडफड, तुम्ही कुठून आणली, मला मिळत नाही, आपण ॲमेझॉनवरून मागूया का, हे जे आहे ना हे तुम्हाला मूळ उद्देशापासून दूर नेतं. हा संग आहे, निस्संग, मुक्त संग. छान होतं, सहज मिळाली. वाटल्यास महाराजांना सांगा ती अगरबत्ती चांगली होती, तुम्हाला तो पुडा दुसऱ्या वेळेला इथे मिळतो की नाही ते बघा, मिळेलच. पण तुम्ही धडपड करू नका, फार त्याला जोडले जाऊ नका. जोडले जाणे म्हणजे अटॅच आणि दूर राहणं म्हणजे डिटॅच. हे मागे तुम्हाला सांगितलं होता प्रसंग, पुन्हा सांगतो. ज्यावेळेला सुरुवातीच्या काळात स्वामी चिन्मयानंद इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये प्रचार करत होते, केंद्र स्थापना करत होते. आता त्यांनी खूपच वैभव वाढवलं आहे चांगल्या अर्थाने, म्हणजे अनेक सेंटर्स झालेली आहेत. त्यावेळेला बसनीसुद्धा प्रवास करावा लागायचा. आणि इथे केलं व्याख्यान, इतक्यात बस दिसली की लगेच येतो, नेक्स्ट टाईम, सी यू सून. बसले पळत पळत बसमध्ये आणि निघाले. एकदा त्यांच्या ह्यांनी अत्यंत प्रभावित झालेला एक तरुण त्यांच्या मागे लागतो. ते म्हणते की डोंट फॉलो मी नाव बिकॉज आय एम इन अ हरी. तरी तो ज्यावेळेला ते बसमध्ये चढतात त्यावेळेला त्यांची कफनी पकडतो. टेल मी द इसेन्स ऑफ गीता इन जस्ट वन वर्ड. त्यांनी आपली कफनी सोडवून घेतली आणि सांगितलं डिटॅच्ड. सोड, मला धरू नकोस, गेट डिटॅच्ड. मग धिस इज द इसेन्स ऑफ गीता. अनासक्तपणा, न चिकटलं जाणं, न गुंतून, न बुडत, न डुंपत. बुडतो तो माणूस आणि डुंबतात त्या म्हशी, माहीत आहेत ना, काय चिखलात सुंदर डुंबत असतात. त्यांना तो स्वर्गीय आनंद असतो. विचार करा तुम्ही, आपण किती डुंबायचं, किती बुडायचं, किती आसक्त व्हायचं, किती उपभोग घ्यायचे हे ठरवलं पाहिजे. आणि ठरवलं की आपला आतला प्रवास सुरू होतो. आणि आतला प्रवासाचा शेवटचा मुक्काम आहे आत्मदर्शन, आत्मअनुभूती, आत्मसाक्षात्कार. हे सगळं आत आहे, बाहेर नाहीच आहे. आणि आत जसे जसे तुम्ही जाल तसे तसे तुम्ही शांत होत जाता. तुमची बोलण्याची प्रवृत्तीच नष्ट होते. हळूहळू तुमची प्रकृतीच अबोल बनून जाते. काय बोलत होते 10 वर्षापूर्वी, आता बोलत नाहीत, पण आता ते शांत दिसतात. आता त्यांच्याकडे जावंसं वाटतं. जसे आत जाऊ ना तसं खरी शांतच होत जातो. कारण कोलाहल जेवढा बाहेर आहे तेवढा आत नाही आहे. आणि आतला कोलाहल हा पण इथे ठेवलेला आहे. हा अंतरीचा प्रवास आहे. मेंदू पाहिजेच, परंतु आपण ज्याला हृदय म्हणतो, ज्याला चित्त म्हणतो, मन म्हणतो, तो प्रवास आहे. आणि तो प्रवास बाहेरच्या साधनांनी होणार नाही, नाही होणार. कारण आपण नाचता नाचता नाम घेतो का नाम घेता घेता नाचतो, दोन्ही प्रकार आहेत. नाचत केलेलं भजन म्हणतात. टाळ्या वाजवत केलेलं म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र नाही आहे. हा मोजू नका तुम्ही. पण काही जण करतात, तेही चूक नाही आहे. त्यांच्या संप्रदायात श्रीराम जय राम जय जय राम, वांतेलासुद्धा आलेली मंडळ श्रीराम सुरू झालं की यांच्या टाळ्या सुरू होतात. जणू कुठली तरी कव्वाली सुरू झालेली आहे आणि ते टाळ्या वाजवल्या जातात. ठीक आहे, आपण त्याच्यावर टीका करत नाही आहोत. पण शांत नाम आहे आणि प्रकट पार्टिसिपेशन ऑफ अदर्स, त्याला भजन म्हणलेलं आहे.
आम्ही जरी एकत्र बसून नाम घेत असो, ते एका सुरात एका स्वरात छान घेत असो, एकटी व्यक्ती नाम घेते आहे. आणि ज्यावेळेला मेडिटेशन करतो, प्रत्येकाचं मेडिटेशन स्वतंत्र आहे. आपण आता इथे 10-15 जण डोळे मिटून ध्यान करायला लागलो तर आपलं सामूहिक ध्यान नाही आहे. सामूहिक नामस्मरण करता येत नाही. आपण नेहमी सामूहिक नामजप शब्द वापरतो. जप म्हणजे उच्चारानं केलेला आणि स्मरण म्हणजे आत केलेलं. तुम्हाला जर खरं आत्मदर्शन, आतला अनुभव पाहिजे तर आत उतरलं पाहिजे, म्हणजे शांत झालं पाहिजे. पुढे पुढे खरंच या कोलाहल नकोसा वाटतो, अवॉइड करावं असं वाटतं. आत्ता मला एक फोन आला होता की 2 कार्यक्रम आहेत. माझ्या मावशीच्या घरी गेट टुगेदर आहे, त्या मंडळींचं मला आग्रहाने बोलवले. नंतर माझ्या मुलांनी नातवंडांनी ठरवले माझ्या घरी गेट टुगेदर करायचं. मला बिलकुल सहनच होत नाही तो विचार. काय करू? वांतेला ये, हेच उत्तर आहे. ते म्हटलं तू मेमध्ये येणार आहेस, आता एप्रिलमध्ये ये. जर तुला खरंच हे कार्यक्रम आतून नकोसे वाटतील तर त्याला तुझी कृती जी आहे ना ती उत्तर देईल. किती तू बोललास नाही आवडत, नको, मन रमत नाही, उपयोग नाही. घराची किल्ली ताब्यात दे आणि सरळ निघून ये. आणि हे म्हटलं मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. असलं कुठल्याही कार्यक्रमाला नाही जायचं, कारण तिथे गेल्यानंतर जी आपण म्हणतो ना कनेक्शन, संधान, कनेक्शन म्हणजे संधान, जी संधानं घेऊन मी येतो. अरे 40 वर्षापूर्वीचा मित्र भेटलाय, काय मेंटेन केले त्यांनी स्वतःला, हे संधान आहे. मी गेलोच नसतो तर तो भेटला नसता. आणि 40 वर्ष भेटलो नाही म्हणून त्याचंही काही नडलं नाही आणि माझंही काही अडलं नाही आहे. हे संधान कशाला घेऊन येऊ, ही मेमरी कशाला घेऊन येऊ, हा संघ कशाला घेऊन येऊ. हे होणारच आहे. गेट टुगेदरचा अर्थच तो आहे की कोणाला वाटलं रे हा जरा जास्त प्रसिद्ध आहे, सेल्फी 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 सेल्फी. सो आय लॉस्ट माय सेल्फ. हे लक्षात ठेवा, सेल्फी हा बाहेरून बाहेरचा प्रकार आहे. माझ्या बाहेरचं चित्र काढून बाहेर पाठवलं जातं, त्याला सेल्फी म्हणतात. आणि आपला सगळा प्रवास सेल्फ म्हणजे आतला आहे, हे लक्षात ठेवा. अहम आणि सेल्फ म्हणजे स्वयं, हे 2 शब्द आहेत. स्वयं पूर्ण झालं पाहिजे, स्वयं केंद्री झालं पाहिजे, अहम केंद्री नाही. अहम केंद्रित तर आपण आहोतच. अहम केंद्री, अहम म्हणजे इगो, इगो सेंटर्ड आपण आहोतच. माझा अपमान झाला. का अपमान झाला? मी कुणाला तरी, मी स्वतःला कोणीतरी मानतो अशाकडे त्यांनी बघितलं नाही, माझा अपमान झाला. इगो. आणि मी स्वयं असेल ना, त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही. बरं झालं महाराज, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. म्हणजे मी बाहेरच्या स्टिम्युल आहे, म्हणजे बाहेरचे जे निरनिराळे माझ्याकडे येणारे स्टिम्युलस आहेत. म्हणजे दिसणं हे डोळ्याचा स्टिम्युलस आहे, गंध येणं हा नाकाचा स्टिम्युलस आहे. जर माझं आत्मन असेल ना, ते बाहेरचे सगळे स्टिम्युलाय म्हणजे प्लुरल ऑफ स्टिम्युलस मला प्रेरणा देते. 2 शिक्षक झोपडपट्टीतून शॉर्टकट होता म्हणून जायचे. एवढा दुर्गंध की नुसतं नाकावर रुमाल घालून जायचे. त्यावेळेला हे मास्क वगैरे नव्हता, धरून जायचे. ते तिथली बरीचशी मुलं यांच्या शाळेतच येत होते. एक दिवस त्यांच्या मनात विचार आला. आता हा विचार आला की आतली यात्रा सुरू झाली. आत्तापर्यंत बाहेरचा दुर्गंध, काय ते घाण पाणी, कशी राहतात माणसं, सगळे बाहेरच्या रिॲक्शन्स होत्या. आणि त्या रिॲक्शन्स असह्य झाल्या की नाकावर रुमाल लावत होत्या. आता मनाने विचार करायला लागले, बुद्धीनं, की कसे राहत असतील हे. दुसरा म्हणाला नाही, ते जन्मतात इथे, त्यांची सवयच आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आला, आर दे लिव्हिंग एअर बाय चॉईस और बाय फोर्स. विचार करा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जन्मच माझा या घाणीत झाला आहे, या घाणीची मला सवय झाली आहे, पटलं. पण ह्या घाणीत मी मनापासून राहतोय, काही सर्कमस्टन्सेस, परिस्थिती आहे त्यामुळे मी इथे राहतोय. उत्तर आलं, नॉट बाय चॉईस. घाणीत कोण राहील सांगा बरं? बाय फोर्स. मग हा जो फोर्स आहे हा आपल्याला नलिफाय किंवा न्यूट्रलाइज करता येईल का, डायल्यूट करता येईल का? मग आपण काय करूया, जास्त वेळ त्यांचा शाळेत घालूया. शाळेतलं वातावरण चांगलं आहे, शाळेभोवती बाग आहे, शाळेत सगळीकडे फॅन्स आहेत. मग काय करायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे, तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी जा वाटल्यास, पण नंतर या, नाही तर घरी पालकांना सांग. आम्ही सांगतो तुमच्या 8 वाजेपर्यंत मुलं शाळेत असते रात्री. मग त्यांना काहीतरी खायला देऊया, त्यांच्याबरोबर काहीतरी खेळूया, त्यांचा दुसऱ्या दिवशीचा होमवर्क आहे. विचार करा तुम्ही, ही सुरुवात होती. मग मुलं म्हणायला लागली, झोपायला तरी सर घरी कसं जायचं? काही हरकत नाही, बाय रोटेशन.
शिक्षक पहिल्यांदा इट बिगॅन विथ टू स्वरूपवर्धिनी नावाची संस्था, आज अनेक मजली इमारत आहे. स्वरूपवर्धिनी, हे स्वरूप आनंद आहे. स्वरूप म्हणजे आतलं रूप आणि रूप म्हणजे बाहेरचं रूप. बाहेरचं रूप म्हणजे ब्युटी पार्लर, लक्षात ठेवा. आणि आतलं रूप स्वरूप म्हणजे काय? भजन, कीर्तन, नामस्मरण, वाचन, मनन, चिंतन, हे सगळं आतलं आहे. स्वरूप आत आहे. आणि गंमत म्हणजे आपली रूपं निराळी आहेत, पण स्वरूप सगळ्यांचं एकच आहे. मन बरं बोलल्यावर बरं वाटतं, वाईट बोलल्यावर वाईट वाटतं. सासूलाही वाटतं आणि सुनेलाही वाटतं. अहो सासऱ्याला सुद्धा वाटतं. बरं बोललं बरं वाटतं. आत गेलो की आपण एक रूपं निराळी आहेत, रिॲक्शन्स निराळे आहेत. परंतु आत आपण हळूहळू एक होत जातो. एक म्हणजे काय? फंक्शन आणि स्ट्रक्चर रिमेन्स द सेम. आता माझा मेंदू, सगळ्याच्या मेंदूची रचना सारखी आहे. प्रत्येकाच्या मेंदूत जागा आहे, स्पेस म्हणतो, की जिथे मेमरी आहे. इथे मी आणि तुमच्यात फरक सुरू होतो. माझ्या मेमरीज निराळ्या, तुमच्या मेमरीज निराळ्या. बरोबर आहे, तुम्ही तिकडे वाढलात, आम्ही इकडे वाढलो. नाही, या नुसत्या वाढण्याच्या मेमरीज नाही आहेत. कुठल्या मेमरी द्यायच्याच नाही. त्याला मी कॉकरोच ॲप्रोच नाव ठेवलेलं आहे. म्हणून कधीकधी मला माझ्या अगदी विद्यार्थी विचारतात, सर मी तुम्हाला विचारतो आहे, त्याचं खरंच उत्तर द्या. कॉकरोच ॲप्रोच नको. कॉकरोच झुरळ बसल्यानंतर झटकून देतात ना, 100 99 मेमरीज अशा झटकून देण्यासारख्या असतात. आणि ज्या आपण जतून ठेवतो. बघ मला 40 वर्षानंतरची मेमरी आहे. कशाला? फॉसिलाइज मेमरी. फॉसिलाइज म्हणजे जनावरं मेल्यानंतर त्यांची हाडं होतात, त्या हाडांच्या मेमरीज नाही, त्या हाडांपासून तेल बनतं आणि त्याच्यावर वाहनं चालतात. ते तर आणखीन वाईट. मग आता नुसतीच हाडं होती, तेल झालं, आता मन आणखीन जास्त धावायला लागलं, उडायला लागलं, बुडायला लागलं. कारण फ्युएलवर सगळी वाहनं चालतात. वाहन पाहिजे कशाला? आत जायला वाहन लागत नाही, हे लक्षात घ्या. आत फक्त छानपैकी वाहत जायचं असतं. प्रवाहात पडल्यानंतर महाराजांचं एक वाक्य आहे, गंगा जाते योग्य ठिकाणी, याचे जाणे सहजासहजी, फक्त गंगेच्या प्रवाहात पडून राहा. त्याने एका काडीचं उदाहरण दिलेलं आहे. काडी गंगेच्या प्रवाहात पडली, आज उद्या परवा कधीतरी महासागराला मिळणार आहे. मी जर गंगेच्या प्रवाहात पडलो, नामगंगेच्या प्रवाहात पडलो, तर मी नामाच्या महासागराला जाऊन भेटणार आहे एक ना एक दिवस. मी पडायचं कुठे हा चॉईस आहे माझ्या. म्हणजे स्वरूपवर्धिनी तुम्हाला सांगतो, एक मला वाटतं त्यांचंच गॅदरिंग होतं. आम्ही गेलो होतो, बोलवलं होतं, कारण समविचारी माणसं आणि शाळा काही नवीन प्रयोग दिसला की आम्ही जायचो. एका मुलीला बक्षीस दिलं. एक दिवस तिच्या वर्गात एक मुलगी ओकली. टीचरसुद्धा वर्गाच्या बाहेर गेली. अशा वेळेला ही मुलगी बाहेर पळाली, ग्राउंडवरून माती आणली, ती माती तिथे टाकली, नंतर झाडू आणि ते सूप आणलं, ते एकत्र केलं, नंतर परत गेली, फिनेल आणि ते आणलं, हे स्वच्छ केलं आणि आपल्या येऊन बसली. मग सगळेजण आले परत. ह्याच्यासाठी तिला बक्षीस होतं. त्यावेळेला तिने बक्षीस घ्यायला नकार दिला आणि म्हणाली की मला एक वाक्य बोलायचं आहे, जी गोष्ट सगळ्यांनी करणं कर्तव्य होतं ते मी केलं, कर्तव्यासाठी बक्षीस. अहो थोबाडी तर ही सगळी म्हणजे आई वडील म्हणतात, बघ मी तुला जेवायला घातलं की नाही, कर्तव्य आहे. मी माझ्या देहाला सांगितलं आज आंघोळ केली की नाही, कर्तव्य आहे. रोज आंघोळ करणं याला पुण्य म्हणलेलं नाही आहे, किंवा आंघोळ न करणं याला पाप म्हणलेलं नाही आहे. ती देहाची गरज आहे, ते तुम्ही ठरवा. पापपुण्य आज सुरू होतं, आज सुरू होतं खरं. म्हणजे खाटकाने एखाद्या माणसाला मारलं तर तो खून होतो, शिक्षा होईल. पण तशीच हे शत्रूच्या पक्षाला मारलं होत नाही. कर्माचं हे एक गहन आहे गती. म्हणजे मी तिकडे मारतो बॉर्डरच्या पलीकडे, मला तुम्ही वीरचक्र देता आणि बॉर्डरच्या अलीकडे मारतो तर मला तुम्ही कोर्टात उभं करता. बरोबर आहे. हेतू तिकडे हेतू आहे देशाचं रक्षण आणि इकडे हेतू आहे सूड. त्यांनी त्रास दिला ना तुझ्या बहिणीला म्हणून तो गेलास आणि त्याला मारलं ना, हा खून आहे. हा विचार करा. कर्माची गती गहन आहे. एक सुंदर तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे काय उदाहरण नवीन नाही आहे पण या कॉन्टेक्स्टमध्ये नवीन आहे. हा कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवा की मी कर्म करायला जातो एका उद्देशाने, घडतं भलतंच. सोपं उदाहरण आहे, तुम्हाला आठवेल. एक साधू चालत होता. दिवसभर चालल्यामुळे पाय त्याचे थकले होते. एका गावात येतो. गावात आल्यानंतर इतका दमलेला असतो. एक पेड असतं, म्हणजे ज्याला मी मराठीत पार म्हणतो, झाडाचं पार.
त्या पेडावर झोपतो. त्याला झोप लागणारच. इतक्यात बाजूच्या ह्याच्यातून हुमले तांबड्या मुंग्या निघतात आणि ते त्याला चावायला लागतात. हा पाय अगदी असे करायला लागतो, त्याला झोप आहे आणि हे चावे आहेत. शेजारच्याकडून एक सज्जन येतो, तो त्याचे पाय घेतो, पायाला तेल लावतो, गोडेल वगैरे आपण म्हणतो ना, ते लावतो, मसाज वगैरे करतो, नमस्कार करतो आणि तो म्हणतो धन्यवाद. सज्जन ते गेल्यावर त्या गोडेलाच्या वासाने आणखीन मुंग्या येतात आणि प्रचंड चावायला लागतात. देवा काय दुर्बुद्धी दिली त्या माणसाला, कशाला तो आला इथे, मला जास्त त्रास होतोय, मी निदान पाय झाडत झोपलो तरी होतो, आता मला बसावं लागतं इतक्या मुंग्या. तो असं काहीतरी नाचतोय वगैरे करत तरी पडला तो. 2 मुलं जात होते, ऊस खात होते, ऊस खाऊन त्यांनी ते चोयट्या उशाचं ते असतं ते टाकलं त्याची चेष्टा करण्यासाठी. मुंग्या सगळ्या तिकडे गेल्या. उसाचे चोयटे नाही म्हटलं तरी गोडच असतात ना, सगळ्या मुंग्या तिकडे गेल्या. तो म्हणतो देवा याचं कल्याण कर, की इतक्या लहान वयात सुद्धा या मुलांना काय तू दुसऱ्यावर उपकार करण्याची. आता काय त्यांनी त्याला चेष्टा करण्यासाठी टाकलं होतं आणि यांनी सेवा करण्यासाठी टाकलं होतं. कर्मणो गहना गती, कर्माची गती गहन आहे. हे कर्म केल्यानंतर तेच फळ मिळेल नाही, उलटं होतं बऱ्याच वेळेला. आणि म्हणून कर्म समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्माला जोडले जाऊ नका, कर्माची स्मृती ठेवू नका, मग कर्माची कंपॅरिझन करू नका. म्हणून तुम्हाला सांगतो, जो दारात उभा राहतो ओम भवते भिक्षांदेही म्हणतो, त्याला 4च घरात भिक्षा मागायची असते आणि त्या 4ही घरात आज संकष्टी आहे, संकष्टीचा उपास असेल ना, ह्यालाही उपास असतो. पण हा जायतो 5व्या घरी हा जात नाही म्हणल्यानंतर 4थ्या घरातली बाई त्याला परत बोलवते, अरे तुला आज घातलं नाही, आज संकष्टी आहे, रात्रीच्या वेळेला ये, हां तू भिक्षांदेही म्हणू नकोस, पण जेवायला आमच्याकडे ये. हे तेज आहे. नंतर 4 घरात भिक्षा मिळाली, एकत्र घ्यायची, नंतर ती गेल्यानंतर ती ओतायची, वालो म्हणजे पंचा आपण ज्याला म्हणतो ते, आणि वाहत्या पाण्यात धरायचे. म्हणजे त्याचे रंग, भाजीचा रंग गेला, भाजीचा गंध गेला आणि भाजीची रुची गेली, स्वाद गेला, रंग गंध स्वाद गेला, सगळं एकत्र करून खाल्ली. हे असंच सांगितलेलं आहे खायला. समर्थ रामदास 12 वर्ष असं करत होते. हे का करायला सांगितले माहीत आहे ना, माझ्या मनात संग निर्माण होईल. ते नाईक आहेत ना, त्यांच्याकडची भाजी चांगली असते. ओम भगवती भिक्षांदेही भाजी हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यासारखं होणार आहे. तिकडे असताना अरे काय सुंदर कोशिंबीर होते, ओम भगवती भिक्षांदेही कोशिंबीर. आणि इतकं नाही, जर कोशिंबीर घातली नाही तर हा निर्लज्ज विचारेल सुद्धा, आज कोशिंबीर नाही का केली, कसली भिक्षांदेही, ही कसली. ह्याला मधुकरी वृत्ती म्हणलेलं आहे. मधुकर म्हणजे भुंगा किंवा मधमाशी. ती जशी या फुलावर बसते त्या फुलावर, त्या फुलावर बसते त्या फुलावर, त्याच्यात मध आहे की नाही त्याला आतून कळतं, पण मधाची चव काय आहे, मधाची काय काही विचार करत नाही. ते येऊन सरळ आपल्या पोळ्यात जमा करते. माधुकरी मी मागतोय आणि माझ्या मनात जर ही ॲसोसिएशन्स तयार झाली, मी त्यांना मागणार नाही, पण तिकडे आमटी चांगली मिळते, इकडे भाजी चांगली मिळते, हे माझ्या माधुकरीचं तेज घालवेल. माधुकरी हा संप्रदाय आहे, त्याला भिक्षा संप्रदाय म्हणलं आहे. आणि या भिक्षा संप्रदायाचे पहिले म्हणलं तर दत्तात्रेय भिक्षा मागतात ते. मग मी काय सगळ्याचंच संग मनात ठेवले, याचं हे बरं त्याचं ते बरं, हा असा बरा तो तसा बरा, हे चूक आहे. हे काढून टाकूया. ही याला आपण म्हणतो संधानं. हीच जर संधानं, हे कॉन्टॅक्ट, ही कनेक्शन्स, या मेमरीज मी जर त्या बुद्धीच्या स्पेसमध्ये साठवल्या, नामाच्या वेळेला तेच येणार आहे. एक दिवस संध्याकाळी 3 तास झोपण्यापूर्वी तुम्ही TV बघू नका, कार्यक्रम करू नका. झोप तर शांत लागेल आणि झोपेत जर एखादं दृश्य दिसलं तर त्या TV सिरियल्समधलं नसेल. डोळे तुमचे चांगले असतील, फ्रेश, कारण तुम्ही ते स्क्रीनवर बघितलेलं नाही आहे. त्या तिथे सगळ्या व्हायलन्सचे कार्यक्रम आणि व्हायलन्सच्या बातम्या ते तुम्ही न बघितलं, म्हणजे तुमच्या मेंदूवर ते जे शिक्के पडतातच. आत्ता मी बोलतोय त्या प्रत्येक शब्दाचा शिक्का तिथे पडतोय. जो शिक्का गडद आहे, डार्क, तो टिकतो आणि जो उडत उडत जातो तो निघून जातो. हे लक्षात घ्या, साधा नियम आहे. म्हणून मी माझ्या मेंदूवर जितके कमी शिक्के पडतील, स्टॅम्प्स, तितका माझा मेंदू फ्रेश राहील. झोपेत हे बरेचसे शिक्के दे आर डिलीटेड ऑर वाईप्ड आउट, त्यामुळे मला फ्रेश वाटतं. मी जे शिक्केच कमी केले म्हणून एकांतात जायचं असतं.
वांतीला आल्यानंतर तुम्ही जर खरंच उपासना करायची असेल, कोणते शिक्के पडणार आहेत तर तुमच्या मेमरीवर? प्रवचनाचे, वाईट नाही आहेत. भजनाचे, चांगले आहेत. नामस्मरणाचे, कुठे वाईट आहे? आणि एकांत असेल ना, तुम्ही गुंफेत जर बसलात, शिक्केच पडणार नाहीत. बघा तुम्ही, मला काय म्हणायचं आहे की माझ्या मेंदूत जी स्पेस आहे ती मी कशाने भरणार आहे? तिथे काय स्टोअर करणार आहे? माझं मन जे आहे त्याला कुठली ॲसोसिएशन्स जोडणार आहे? ॲसोसिएशन्स म्हणजे कनेक्शन्स, ज्याला संधान म्हटलं आहे. संधानाचं अनुसंधान महाराजांनी सांगितलं आहे. नाम करत असताना माझी संधानं रिवाईज होतात. ती जर देवाची असतील तर अनुसंधान कायम राहतात. बघा विचार करून. आपण नेहमी ते तात्यासाहेब केतकरांचं उदाहरण देतो. तात्या जरा मुलगा आहे तरुण, महाराज आंघोळीला उतरले, महाराजांच्या कमरेला 1 रुपया. महाराज म्हणतात, तात्या हा रुपया जवळ ठेव, मागेन तेव्हा दे ना. एवढंच होतं. तात्याने तो रुपया आपल्या धोत्राच्या ह्याला हे केला. आता त्याला बाकीचे किती जण आंघोळीला केले, बाबाने आंघोळ केली की नाही, आई गेली की नाही आंघोळीला, सगळे विचार गेले. फक्त सगळीकडे हा रुपया सांभाळायचा म्हणून असे घट्ट धरून उभे होते. 1-2-3 महिने झोपेत त्यांचा हात. जर ते स्वतः आंघोळीला गेली तर दुसऱ्याच्या हातात रुपये द्यायचे, खाली ठेवू नकोस रे, महाराजांचा रुपया. शेवटी 2-3 महिन्यांनी, हाय तात्या तो रुपया दिला होता नाही? हो घ्या ना तुम्ही. आणि नंतर हा धादोस आपण काय म्हणतो ना, बरं वाटलं त्यांना. विचार करा, तोपर्यंत त्यांना बाकीच्या कुठल्याही रिॲक्शन्सला ते रिॲक्ट होत नव्हते. कानावर काहीतरी पडत होतं, पडू दे. नाकाला वास येईल, हा कुठला वास, तो कुठला वास, हा सुवास, हा वाईट वास, हे काही नव्हतं मनात. मन फक्त त्या रुपयावर होतं. लोक मूर्ख म्हणत होते. महाराजांनी मागितल्यानंतर रुपया द्यायचा. महाराजांनी हाच रुपया दे म्हणून कुठे सांगितलं आहे? पण महाराज काय म्हणाले, हा रुपया घे, मागेन तेव्हा दे. म्हणजे हाच रुपया महाराजांना पाहिजे. अनुसंधान आहे. अनुसंधानाची साधी व्याख्या, संधानं कमी करूया, कॉन्टॅक्ट्स, ॲसोसिएशन्स तुम्हाला सांगितलं ना, किंवा संघ कमी करूया, स्पर्श काही गोष्टीही कमी करूया. मी एकांतात गेल्यानंतर कुठे स्पर्श करणार आहे सांगा बरं? व्यक्तींना स्पर्श करणार आहे? व्यक्तीच नाही आजूबाजूला. म्हणून ते विजनवासात जाणं, निर्जन ठिकाणी जाणं, एकांतात जाणं, हे उपासनेला विशेषतः आपण आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार म्हणतो त्याला अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला काय करायचं की दिवसा आमच्या घरात मला एकांत मिळत नाही. कामाच्या ठिकाणी तर सगळा बाजारच असतो. मग काय करू? ज्यावेळेला लोक झोपतील त्याच्यानंतर मी उपासना करेन, किंवा लोक उठायच्या आधी मी उपासना करेन. मला रोज 4 तास उपासना करायची आहे तर लक्षात ठेवा, 10ला लोक झोपले तर 10 ते 12 मी करेन. आणि ते 6ला उठणार असतील त्याच्या 12 ते 4 ही झोपेची जी वेळ आहे, 4 तास मला पुरणार आहे. शांतपणे जर मी झोपलो तर झोपेची लांबी महत्त्वाची नसते, रुंदी महत्त्वाची नसते, खोली महत्त्वाची असते. खोली, डेप्थ. आणि ही खोली 4 तास खूप झाली. पण तशी झोप आपल्याला लागत नाही. आपल्याला झोप लागायलाच अर्धा तास लागतो. नंतर मध्ये काही कारणाने जाग आली की पुन्हा 1-2 तास आपण जागे असतो. हे मग कसली झोप आहे? ही झोप कंटिन्युअस पाहिजे आणि झोप डीप पाहिजे. ती जर असेल तर मी घरातले लोक झोपल्यानंतर उपासना करेन, झोपेन, उठेन, घरातले लोक उठण्यापूर्वी उपासना करेन. आणि मी जर असं केलं तर महाराज कशी सोय करतात ते बघा. शेजारीचा फ्लॅटमधला येईल की आम्ही 3 महिने जाणार आहोत, उगीच फ्लॅट तसाच ठेवण्यापेक्षा तुम्ही तो वापरा, फक्त जरा स्वच्छ करा. अरे मला एकांत मिळालं म्हणजे 100% एकांत मिळालं. कोणी नाही तिथे त्रास द्यायला. झाडायचं ते का उलट सेवाच झाली ती. पण महाराज म्हणतात आधी करा ना काहीतरी. न मागता मला कळतं ना, मनी भाविता कामना पूर्ण होते, मागू नका. न मागता मला कळतं, पण त्याच्यासाठी यू डिझर्व अँड देन डिमांड. साधं तत्व आहे. आणि डिझर्व म्हणजे उपासना करत देन यू डिझर्व. मी अनेकांना विचारतो की महाराजांनी माझ्या 13 नोकऱ्या बदलून 14वी नोकरी दिली. म्हटलं डू यू डिझर्व? काय करतोस महाराजांचं म्हणून? महाराजांची एवढी कृपा आहे. मी म्हटलं तू जरा असा माझ्याकडे उभा आहेस ना, असा कर. महाराजांनी तुला तेच सांगितलं आणि तुझ्या पार्श्वभागावर लाथ मारली 2री नोकरी, लाथ मारली 3री नोकरी. असं का नाही अर्थ लावत त्याचा? नोकरी शोधत तुला वणवण फिरवत आहेत महाराज आणि तू म्हणतोस मला 13 नोकऱ्या मिळाल्या.
म्हणजे दुकान म्हणजे सेल्समन इकडे हॉटेलमध्ये हे असल्या नोकऱ्या त्या. अरे म्हटलं तुला टिकवत नाहीत महाराज, त्याच्यासाठी महाराजांची उपासना कर. महाराजांची माझ्यावर कृपा आहे, चांगली गोष्ट आहे, कृपा असू शकते, पण त्यासाठी तू काय करतोयस? महाराजांचं वाचन, महाराजांचं चरित्र, महाराजांची प्रवचनं, महाराजांचं चिंतन आहे का काही? आणि जप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जप. हे काही केलं नाही तरी चालतं, जप महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर काय, विचार करा तुम्ही. म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व सांगितलेलं आहे, वाटेल ते कर्म करा, खूप कर्म करा. त्यांनी सांगितलं व्यापासी वाढवावे, व्यापात न सापडावे. उदाहरण दिले कोळ्याचं. कोळी किती जाळं विणतो, ते केवढं अवघड असतो, पण तो कधी त्यात अडकत नाही. किती इझिली त्याच्यावरून जात असतो कोळ्याच्या जाळ्यावरून, आणि त्याला तिथे किडा दिसला की तो जातो, जाळं हलतसुद्धा नाही, त्या किड्याला कळतही नाही, आणि जातो मग त्याच्याभोवती आपलं हे करून करून गुरफटवून टाकतो. हा उद्या खाईन, हा मोठा आहे परवा खाईन, त्याला आतून कळत असतं सगळं. की कोळी जाळं विणतो, स्वतःच्या जाळ्यात अडकत नाही, आयुष्यभर त्याच्यात उदरनिर्वाह करतो. किडे वगैरे सापडले तर ते खाऊन राहतो तो. तुम्ही वाढवा ना जाळं, ही ब्रांच ती ब्रांच, माझा हा नवीन साईड बिझनेस सुरू केला, हा साईड प्रॉडक्ट करा. पण त्यात नाही हो, पूर्वी बरं होतं, एकच दुकान होतं तेव्हा आम्हाला वेळ मिळत होता, हो दुसरं दुकान काढलं, आता वेळ नाही. अरे सगळ्यात मग तुम्ही गुरुवारी सुट्टी दिलेली आहे माझ्या दुकानाला का? कारण नाम घ्यायचं आहे मला, महाराजांच्या बरोबर राहायचं. दुसरं दुकान काढल्यानंतर गुरुवारी मी सुट्टी देत नाही, कारण ते दुकान चालवणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मला गुरुवार रिकामा पाहिजे, कारण ते दुकान दुसरा माणूस चालवणार आहे, माझा भाऊसुद्धा असेल, म्हणून गुरुवारी मी त्या दुकानात जातो. वेळ कुठे? आणि ही इकडे तिकडे धावपळ कोणी केली? हा व्याप कोणी वाढवला? मी तर नेहमी म्हणतो व्यापसुद्धा वाईट नाही, उपद्व्याप वाईट आहे. आणि केवढे उपद्व्याप आपण करतो आणि म्हणतो वेळच नाही, शक्तीच नाही. मूर्ख होता. पण खरंच तुम्हाला सांगतो, मला जर ह्याचे महत्त्व वाटतं तर मी वेळ काढणारच. आपण म्हणतो ना, पहिल्यांदा मला नड आहे का महाराजांच्याकडे जायची, महाराजांच्यात राहायची, महाराजांनी सांगितलं मला नड आहे का? नड असेल ना, लक्षात ठेवा, सवड निर्माण होते. सवडीनं मी करायला लागलो की त्यातून आवड निर्माण होते आणि मग तड गाठली जाते. पहिल्यांदा नड, नंतर सवड, नंतर आवड आणि नंतर तड. हाती घ्याल ते तडीच न्या. माझे संकल्प तडीला जात नाहीत, कारण मला नड नाही त्याची. आतून मला कौल मिळाला पाहिजे की हे मला जीवनासाठी आवश्यक आहे. आपण कामना जोडतो की आता मुलाची परीक्षा आहे, चला एक माळ वाढवूया किंवा 13 माळा करूया, हे त्याला जोडलेलं आहे. त्याला परीक्षेत यश मिळणं हे अनंत फॅक्टर्सवर अवलंबून आहे, अनंत. मी का म्हणतो, नाही तुम्ही एक्स फॅक्टर तुम्ही शब्द काढला नसतात. एक्स फॅक्टर ट्रॅफिकमध्ये अडकला आणि अर्धा तास गेला, त्यांना बसवणारच नव्हते, पण ट्रॅफिक जाम एवढा होता की त्याला बसायला परवानगी दिली, पण अर्धा तास गेल्यामुळे त्याचा सगळा मूड ऑफ झाला, पेपर पूर्ण झाला नाही वगैरे वगैरे. हा फॅक्टर तुम्ही लक्षात घेतला होता? नाही ना. म्हणून 5 फॅक्टर्स जे सांगितलेले आहेत कर्माचे, पहिल्यांदा करता पाहिजे कर्माला, नंतर कर्म करायला साधन पाहिजे, ज्याला करण म्हणजे साधन. नंतर कर्म करायला स्थळ पाहिजे, जागा पाहिजे. आत्ता मी बोलतोय ना, ही बसलोय ती जागा नाही, माझे शब्द बाहेर पडतात ही जागा आहे. इथे प्रॉब्लेम निर्माण झाला की माझ्या बोलण्यावर परिणाम होतो, इथे प्रॉब्लेम निर्माण झाला माझ्या श्वासावर, माझ्या सगळ्या डिलिव्हरीवरच परिणाम होतो भाषणाच्या. विचार करा तुम्ही. तो झाला. नंतर चेष्टा, पृथकविध चेष्टा, प्रयत्न. हे नाही आहे, चला शिक्षकांना मी नेहमी सांगतो, ओळीनं 4 पिरियड तुझे लँग्वेजचे आहेत ना, 2 पिरियडमध्ये शिकव, 2 पिरियडमध्ये त्यांना लिहायला सांग. यू राईट आउटलाईन अँड यू राईट अ स्टोरी. मुलांना सांग, तुला विश्रांती मिळेल. टेक अ राऊंड ऑफ द क्लास. मुलं कशी लिहितायत ते कळेल. मुलांचा तुझा रापोर म्हणजे चांगला संबंध निर्माण होईल. मुलांना स्पर्श कर. हे चांगलं गेल्या वेळेपेक्षा चांगलं अक्षर लिहिलं आहे, शुद्ध लेखन जरा सुधारायला पाहिजे. तुम्ही पर्सनल इंटरेस्ट घ्या, तुम्हाला विश्रांती द्या ना घशाला. हे आपण मी ठरवणार आहे. म्हणून नाम ही जर माझ्या जीवनातली प्रायोरिटी नंबर 1 असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल, तर त्याप्रमाणे मी माझं जीवन किंवा माझं रुटीन आहे ना ते तयार करेन. नाम प्रधान दैनंदिनी का दैनंदिनी प्रधान नाम, हा महत्त्वाचा. म्हणजे मला वेळच मिळत नाही.
मग महाराज सांगतात बाथरूममध्ये एकटा असतोस ना, चल विष्णू सहस्रनाम सुरू कर. तर त्यावेळेला महाराज देहात आहेत. महाराजांनी त्याला स्पर्श केलेला आहे. महाराजांनी त्याला वचन दिलेलं आहे की माझ्या मांडीवर तुला मरण येईल. विष्णू सहस्रनाम अनेक जण म्हणतात, मी किती जण म्हणतो विष्णू सहस्रनाम माझं पाठ आहे. पहिला तांब्या घेतला की विश्वम विष्णुर्व षटकारो सुरू होतो आणि शेवटचा तांब्या सोडला की कृष्णार्पणमस्तू. मी कपडे धुवून बाहेर माझं सगळं अंग पुसून कपडे घालून बाहेर आलो, माझं सगळं विष्णू सहस्रनाम झालं असतं. म्हटलं विष्णू सहस्रनामात वॉशरूम इज द प्लेस ऑफ विष्णू असं म्हणलं आहे का? नाही, असं म्हणलं नाही. पण विष्णू सर्वत्र आहे. बाथरूममध्ये आहे, पण बाथरूममध्येच आहे का? तो देवघरात नाही आहे का? तो देवालयात नाही आहे का? माझ्या मनात नाही आहे का? म्हणून मी फक्त पाठांतर करायचं, फक्त ते तेवढं स्तोत्र म्हणलं की तो दिवस झाला. हे आन्निक म्हणून पाठांतर करणाऱ्यांना म्हणजे मला कीव येते त्यांचे. आमचे अत्यंत चांगले किती पाठ होतं त्यांना. कॅन्सर झाला, भेटायला गेलो होतो त्यावेळेला ते म्हणत होते, म्हणलं नाही तुम्ही म्हणा आम्ही थांबतो, आम्हाला वेळ आहे. काय त्याचं जवळजवळ तास, दीड तास, 2 तास पाठांतर होतं. हे स्तोत्र ते स्तोत्र. आणि कॅन्सरने देह पोखरला गेला तरी पाठांतर काय होतं. अरे म्हटलं इथे तुम्ही नाम का नाही भरलं? तुम्हाला स्वरूपानंदांचा अनुग्रह आहे ना. मी खरं सांगतोय तुम्हाला. आणि प्रत्यक्ष देहात असताना अनुग्रह दिला. आणि ते गोव्याचे देसाई वगैरे क्यूमध्ये उभे आहेत, त्यांना बोलवा. कोण देसाई? गोव्याचे. ह्यांना कसं कळलं? तो अनुग्रह त्यांच्या जीवनातला एक अत्यंत भाग्याचा क्षण होता. पण शेवटी स्तोत्र स्तोत्र स्तोत्र, बस स्तोत्रच म्हणत ते गेले. स्तोत्राने फायदा होतो का? होतो, पण 10% हो. नामाने जर 90% मला आत जाता येत असेल तर बाकीचे साधनं मी करणार नाही. मी वाचन आणि चिंतन करेन. चिंतन हे आतलं साधन आहे, लक्षात ठेवा. मी स्मरण करेन, छान. मी आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करेन डोळे मिटून, छान. जितकं आत जाता येईल तशी शांत उपासना, एकांत उपासना, आतली उपासना म्हणजे माझा प्रवास आत्मदर्शनाकडे सुरू. आत्मदर्शन फार मोठा शब्द वाटेल तुम्हाला, पण शेवटी आत्मानुभव, आत्मप्रचिती, आत्म अनुभूती हेच महत्त्वाचं. बाहेरचे किती अनुभव घेणार आहात तुम्ही? आणि ते अनुभव काय महत्त्वाचे आहेत? हे करायला पाहिजे, ते करायला. मला एक BEdचा शिक्षक म्हणत होता, माझ्यापेक्षा सिनियर पण माझा विद्यार्थी होता. सर सगळ्या गोष्टी एकदा जीवनात करायला पाहिजेत असं तुम्हाला नाही का वाटत? कारण त्याला दारूशिवाय जमत नव्हतं आणि सिगरेट तर त्याला कायम चालू असायचे. मी म्हटलं याला अग्निहोत्र म्हणू नकोस, हे धुराड आहे, धुराड. आमचा अग्निहोत्र, अग्निहोत्र पवित्र शब्द आहे. तू घालतोस त्या पादुका नाही, चपला आहे. काय शब्द वापरता तुम्ही? आणि सगळे अनुभव घेतले पाहिजेत. मग त्यांनी सांगितलं हे घेतलं पाहिजे म्हणजे सिगरेट ओढून पाहिली पाहिजे, पाहिजे, हे सगळे अनुभव घेतले पाहिजेत जीवनात. मी म्हटलं अगदी बरोबर. मला वाटतं मला एक मूल व्हावं, घेणारे मी अनुभव. मला वाटतं एव्हरेस्टवर पहिला पाऊल ठेवणारा माणूस मी व्हावं, जमणार आहे मला. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस मी व्हावा. अरे बरेचसे अनुभव माझ्याकडून आधीच काढून घेतलेले आहेत, तू काय सगळे अनुभव म्हणतोस? म्हटलं हे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. सगळे अनुभव घेतले पाहिजेत. सगळे बाहेर 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 कशाला जायचं? आत आपण काय होतं 10, 9, 8, 7 हा आतला प्रवास आहे. तर 1, 2, 3, 4 अंत नाही. किती गेल्यानंतर थांबणार आहात तुम्ही? नाही करणार. इथे मी 0ला आलो, थांबलो. जसं ते तुम्हाला ॲनास्थेशिया देताना आकडे मोजायला सांगतात, 1, 2, 3, 4, 9, 15, 17, 27 आणि थांबलात. ॲनास्थेशिया झालेलं आहे. बाहेर किती आकड्याला मी थांबणार आहे तुम्ही थांबणार आहात माहीत नाही. पण ते रॉकेट ज्यावेळेला उडतं त्यावेळेला 9, 8, 7, 0 उडल्यावर 0 हा पॉईंट आहे वेअर यू हॅव टू रेस्ट ऑर दॅट इज युअर डेस्टिनेशन. तुमचा मुक्काम आहे तो 0. एरवी किती कोटी, किती अब्ज काय की कुठे थांबणार आहात तुम्ही? बाहेर आपण थांबूच शकत नाही, आत थांबतो. प्रत्येक आत पडलेलं पाऊल मला शांतीकडे नेतं, समाधानाकडे नेतं आणि आनंदाकडे नेतं. आणि बाहेर पडलेलं प्रत्येक पाऊल मला शांती, समाधान आणि आनंद यापासून दूर नेतं. मला सुख मिळेल. तो सिनेमा बघितलात का? तो पदार्थ खाऊन बघितलात का? त्या हॉटेलमधला तो पदार्थ खाल्लात का? अंत नाही आहे. पण आज शांतपणे मी महाराजांना नैवेद्य दाखवतो आहे, हा आनंद आहे. तो पदार्थही खोटा आहे पण मनाच्या पातळीवर तो खरा आहे. तो जितका खरा असेल, माझी कृती जेवढी खरी असेल तेवढं मला जास्त समाधान मिळणार आहे.
हे लक्षात घ्या. आता वाचायला श्लोक सुरू करूया. अशी व्यक्ती असते कशी? पहिली निराशी. निराशी म्हणजे निराश नाही. संस्कृतमधला निराश शब्द म्हणजे आशा नसलेला. आशा हे नेहमीच भविष्यकाळी नाही. मला आशा आहे ते सुधारतील, मला आशा आहे की एकदा आम्हाला घर मिळेल. आशा हा विथ रेफरन्स टू पास्ट मानू नका. मला त्याच्याकडून आशा होती पण नाही पास झाला, तर कशाला आशा होती? इथून पुढच्या परीक्षेत तो पास होईल ही आशा आहे. म्हणून निराशी. आशेबद्दल एक फार संस्कृत सुभाषित आहे, चांगलं आहे. बाकीची बंधनं कशी असतात? बांधलं की तुम्ही तिथे थांबता ना. एकदा आशेनं तुम्हाला बांधलं की तुम्ही सैरा वगैरे पळवू लागता. आशा इकडे मिळेल का, तिकडे मिळेल का, या दुकानात मिळेल का, त्या दुकानात मिळेल का, ते डिझाईन इकडे मिळेल का, ते मिळेल का, या टाईल्स इकडे तिकडे तिकडे मिळतील का. आशा एकदा तुम्हाला आशेनं बांधलं की तुम्ही पळायला लागता. बाकीच्या बंधनांनी साखळीनं बांधलं की तुम्ही आहे तिथेच उभे राहता. बघा, असा निराशी, त्याला आशाच नाही. आशा नाही, अपेक्षा नाही, आकांक्षा नाही. आकांक्षा म्हणजे हे मी मिळवेनच नाही. बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला जमत नाही. नंतर अपेक्षा, याच्याकडून माझी ती अपेक्षा आहे आणि या अशा घटना घडेल अशी आशा आहे. या तिन्ही गोष्टी सोडा. मग अशा वेळेला निराशी. यत चित्तात्मा. यत म्हणजे संयत, त्यांनी नियंत्रित केलेलं आहे. काय? चित्त आणि आत्मा. म्हणजे आतला भाग आहे मनाचा, त्यात नियंत्रणाखाली आहे. नाही रागवणार म्हणजे नाही रागवणार. आज नाही जेवणार म्हणजे नाही जेवणार म्हणणारी कितीतरी मंडळी गोव्यात आहेत, माझ्या परिवारात आहेत. कडक संकष्टी. मग कोर्टात जायचं असलं तरी पाणी घडून घेऊन जायचं, तेवढं प्यायचं. रात्री आल्यानंतर जी कटकट घरात, लवकर करा ना, चंद्र उगवायला अजून. बापरे. मग मी म्हणलं त्या मुलाला, तू सांग जरा बाबांना, आपण चंद्र उगवतो त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करूया. तुम्ही आल्या ते बघा, उगवला चंद्र आणि जेव्हा. आल्यानंतर इमर्जन्सी कशाला? तुम्ही आला बाबा, येतील आज, आणि आज 10 वाजता चंद्रोदय आहे, म्हणजे 4 तास काही खरं नाही. बाबा सतत सांगणार, दिवसभर मी उपाशी आहे, कळत नाही का? मी फक्त पाण्यावर राहिलो, समजत नाही का? इतकी वर्ष मी करतोय. अरे कशाला? तुमच्या उपासाचा जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर त्या उपासाने पुण्य लागणार नाही, पापच लागणार आहे. हा विचार करा तुम्ही. म्हणून यत चित्तात्मा. यत काय यत केलेलं आहे? मी पाय लावला म्हणजे लावला, नाही हलवणार. हे बाहेरचं आहे तरीसुद्धा चांगलं आहे, कारण मी हलवणार नाही ही सूचना मी आतून दिलेली आहे. पण पाय नाही हलवला, काय मिळलं? तुम्ही तीर्थक्षेत्रात गेलात, असा हात वर केलेला असतो, लाकूड झालेलं असतं हाताचं, कारण सर्क्युलेशन झालंच नाही ना. एक 3 महिने हात तुम्ही असा ठेवलात की हाताचं लाकूड होतं, कारण सगळं रक्त खाली येतं, वरती जातच नाही. आपण अशाला नमस्कार करतो, काय सिद्धी प्राप्त केलेली आहे, हात वर करून काय मिळवलं त्यांनी? नाही आहे. पण यत चित्त आत्मा म्हणजे मन बुद्धी चित्त आत्मा, ज्याचं यत म्हणजे नियंत्रित आहे, तो माणूस कर्मयोगी आहे. कर्म करूनही त्याला कर्म बाधत नाही आणि म्हणून तो आनंदात असतो आणि तोच ज्ञानी बनतो. हे पुढचे श्लोक आहे. यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. त्यक्त म्हणजे त्याग केला आहे, सर्व म्हणजे सगळ्या, आणि परिग्रह म्हणजे संग्रह. हा सगळा जो परिग्रह केलेला आहे, म्हणून जो ब्रह्मचारी आहे, ज्याला ज्ञान मिळवायचं आहे, त्याला अपरिग्रह सांगितलं आहे. तो भिक्षा का मागतो? कारण मी काही साठवणार नाही आहे, मला स्वयंपाक करता येतो म्हटल्यानंतर डाळ तांदूळ वगैरे सगळं झालं ना, संसारच सुरू झाला. तो मला चांगला स्वयंपाक करता येतो, पण माझी भूक नियंत्रित केलेली आहे आणि मला एवढंसं सुद्धा खायला पुरतं. विचार करा तुम्ही. हे आतलं नियंत्रण आहे. आतलं नियंत्रण महत्त्वाचं आहे. आणि पुढे त्यक्त सर्व परिग्रह. झोपडी काही साधूंची अशी असते, काहीही नाही आहे त्याच्यात. किती तुम्ही जमवता किती साधन जमवतो, शेवटी काय होतं? आपल्याला बाहेर उभं राहावं लागतं, कारण घरात जायला जागा नसते, फिरायला हालायला जागा नाही. एवढं फर्निचर, आणि त्याला वेल फर्निश्ड, आणि स्वयंपाकघर वेल इक्विप. म्हणजे जरा इकडे आणलं कब्बशी पडते, तिकडे गेला चमचा पडतोय. काय कसे किती आणायचं ते सामान? कारण वॉशिंग मशीनला जागा नसेल तिथे, हल्ली ते भांडी घासायचं असतं ना, डिशवॉशर, त्याला तिथे जागा, सगळी कचकच करून टाकतो घरात. म्हणून महाराज म्हणतात, मी तुझ्या घरात यायला तयार आहे, पण तुझ्या घरात जागाच नाही आहे. मग विचार केला की तुझ्या मनात जावं, तर मन तर आणखीन गच्च भरलेलं आहे. एक वेळ घरात मी पाय ठेवेन,
पण मन तुझं एवढं गच्च भरलेलं आहे, मी येऊ कसा? मी बाहेर येऊन थांबलेलो आहे, विचार करा. नंतर शारीरम केवलम कर्म कुर्वन, त्यांनी काय काय सांगितले? निराशी, त्याला आशा नाही आहे. नंतर यतचित्तात्मा, त्यांनी आत नियंत्रण ठेवलेलं आहे. त्यक्त सर्व परिग्रह, त्याला काही जमवायचं नाही आहे. अशा माणसाने शारीरम केवलम कर्म, शरीराने कर्म केलं तर त्या कर्मातून किल विष म्हणजे पाप निर्माण होत नाही. अगदी लक्षात घ्या. त्यातून कर्म अपरिग्रह, मी तुमच्याकडे आलो आहे, काहीतरी पाहिजे, समजू नका. बरेच जण दार वाजवली, आले कोणी शेजारी, साखर पाहिजे. अरे मी तुम्हाला तुमचा महत्त्वाचा निरोप घेऊन आलो आहे, पण बेल वाजवली, दार आलं, शेजारी मागायलाच जाणार, कारण आम्ही या शेजाऱ्यांकडे जातो, इकडचे शेजारी आमच्याकडे येतात. एवढा शेजार धर्म उरला आहे का? म्हणून शरीराने केवळ कर्म करा, मनाने बांधले जाऊ नका. किती सोपं आहे हो. मला विचाराल ना तर हे खरंच सोपं आहे, समजायला सोपं आहे, वागायला सोपं आहे, पण आपल्यावरचे संस्कार इतके भयंकर आहेत की हे राखून ठेव, ते राखून ठेव, हे रॅपर कुठेतरी ती बॉक्स उपयोगी पडेल. अशा 2 बॉक्सेस ठेवल्या होत्या मानतेला. मी म्हटलं ठेवा, मी बॉक्स ठेवणाऱ्यांपैकीच आहे, म्हणून माझ्या घरा एवढी कचकच कुठेही नाही आहे. माझं टेबल जर बघाल ना, तिथे पेन कुठे ठेवूया, कुठे ठेवूया असं मी म्हणतो, पेन ठेवतो डोळे मिटून, मग ते आपली जागा करताना तिथे पडतं. हे चांगलं नाही आहे. वानतेला कशाला हे पाहिजे? 2 बॉक्सेस ठेवल्या. तर होत होतं काय, आपण पादुकानं फुलं घातली की त्याच्या मागे असलेले महाराज आणि त्यांच्या मागे असलेले राम, लक्ष्मण, सीता, हनुमान झाकले जात होते. भटजीने युक्ती वापरली. एक बॉक्स अशी, दुसरी बॉक्स उंच, त्याच्यावर ठेवले. सर आता काय दिसते तुम्हाला सांगावर? नशीब बॉक्सेस दिसत नव्हत्या, फुलं घातली होती. परंतु महाराजा खरंच जाऊन बघा, महाराज चांगले दिसतात आणि राम त्याच्यापेक्षा उंच झालेला आहे, आणि महाराजांचा मूर्ती जी आहे ना ती आणखीन वरती आहे. मग त्याला दुसरा एक माणूस म्हणाला, बॉक्सेस ठेवू नका, मी तुम्हाला लाकडाचे त्या मापाचे ठोकळे करून आणतो, आता त्याच्यावर आहे परमानंद. पण मला त्यांना दृष्टी होती ती, कारण मी म्हणलं अरे बाकीच्या मूर्ती हलवल्या का तुम्ही? नाही म्हणले, त्या फुलांच्या खाली आहेत, आणि हल्ली मोठी मोठी फुलं वानतेला मिळतात, ती घातली की मूर्तीच दिसत नाही दिसली चांगली. म्हणून मी नेहमी म्हणतो ह्या पादुका आपल्याला चांगल्या आहे, पादुकांचं दर्शन होतं आणि 2 अंगठे दिसतात, नाही तर पादुका दिसत नाही. पादुका दिसल्या पाहिजेत. म्हणून शारीरम केवलम कर्म कुर्वन न आपनोती केलविषम, मग तुम्हाला पाप लागणार नाही. मग नंतर यदृच्छा लाभ संतुष्ट, हे खरंच तुम्ही करून बघायला पाहिजे. पण आता आपण उशीर केलेला आहे जीवनात. विशित असताना तर हे तुम्हाला जमलं असतं, किंवा नोकरी लागलेली आहे, लग्न झालेलं आहे, बायको माहेरी गेलेली आहे, यदृच्छा लाभ संतुष्ट, मी काहीही करणार नाही आहे. महाराजांची इच्छा असेल तर मिळेल. बऱ्याच वेळेला फ्रीज उघडला तरी बऱ्याच गोष्टी मिळतात. पण मी तुम्हाला माझा अनुभव सांगितलेला आहे की 3 दिवस ते गेलेले होते माहेरी. म्हटलं बरं आहे, बाहेरच्या दाराला कुलूप घालून जा, मी लोकांना कळेल की सर घरात नाहीत. मागचं दार उघडं आहे, मला जर लागलं तर मी वापरेन. म्हटलं ठीक आहे. म्हणलं मी काही करणार नाही, गॅस पेटवा, हे करा. नाही म्हणलं, तू ऑफ करून जातो सिलेंडर, मी उघडणारच नाही. बघूया महाराज काय करतात. पाणी तर घरात आहे, पाणी पिन. आणि मग तुम्हाला सांगितलं, मागच्या दारा टकटक, त्या कुबेरबाई होत्या वगैरे, त्यांनी मुलाला सांगितलं उडी मार आणि टकटक कर. वहिनी नाही आहेत. मला त्यांनी प्रश्न विचारला, खोटं कशाला बोलू? म्हटलं नाही आहे. मी एक नवीन आमचा काय चित्रांगद कसला कुठला ते पदार्थ तयार करतात कानडी माणसं, हां चित्रान्न, हां ते तयार केलेलं आहे, बघा ना कसं लागतं आहे. त्यांनी शेजारी सांगितलं जे वळवळी करायचं, म्हणजे नावं महत्त्वाची नाही आहे. सर एकटेच आहे, टिफिन कॅरियर. सर बघा डबा आणला आहे सगळं. हो, मी म्हणलं तिला आल्यावर बरं झालं मी लुंगी घालतो, पॅन्ट घालत असतो तर मला बसली नसती. इतकं खायला दिलं महाराजांनी. हा शेजारी हे आणतोय, तो शेजारी तो आणतोय. त्यांनी फोन केला तर पणजून लोक आणायला लागले. जणू काही 3 दिवस मी आमरण उपोषण करणार आहे. पण मला सांगितलं यदृच्छा लाभ संतुष्ट. यत म्हणजे त्याची इच्छा असेल तो लाभ जो मिळेल त्याच्यात मी संतुष्ट आहे. काहीही मिळालं नाही तरी यदृच्छा लाभ संतुष्ट. आमचे एक मित्र बसले होते, अनेक कारणांनी बसले होते. ते पूर्वीचा पणजीचा बसस्टँड पुढे पोस्ट ऑफिस असलेलं, तिथे झाड आहे अजूनही आहे, आणि तिथे पेट्रोल पंप आहे अजूनही आहे. तिथे सगळ्या बसेस यायच्या. हा जरा गोरा पान दिसायला होता, बसला. यदृच्छा लाभ संतुष्ट. आज संध्याकाळपर्यंत मला काहीही खायला मिळालं नाही
तरी मी आनंदात आहे. आम्ही म्हणलं की आम्ही तुझ्या आजूबाजूला असू, भूक लागली की तू अंगठावर कर, म्हणजे आम्ही आणू. लक्षात ठेव, इथे बसून राहायचं. तिथे रायबंदरची बस होती हो त्यावेळेला. रायबंदरला गेली आली, गेली आली, गेली आली, 5-10 मिनिटाचा प्रवास, आणि तो राऊंड मारत होता. कंडक्टर ड्रायव्हरला म्हणतो, सकाळपासून हा बसला इथे. त्यांनी 2 केळी आणून ठेवली, केळी आणून ठेवली. हा आमच्याकडे बघता का म्हणलं. एक केळ खाल्लं, एक केळ तिथे ठेवलं म्हटल्यानंतर दुसरं फळ आलं. लोक पैसे टाकायला लागले. 4च्या सुमारास तो म्हणला, हा प्रयोग बंद करूया. यदृच्छा लाभ संतुष्ट. म्हणजे इतके लोक, म्हणजे तसाच बसलेला आहे तो, बोलत काही नाही आहे, दृष्टी स्थिर आहे आणि तेजस्वी आहे. आणि ते तेजस्वी होतेच, हेही तुम्हाला सांगतो. प्रयोग करायला हे आणखीन दुसरी जे दासबोधातली ओवी आहे ना 4थ्या समासातली, काहीच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. मी काही करणार नाही आहे, बघू काय करतात. म्हणजे रामनाम मात्र मनात म्हणत राहा. बघा असाच प्रयोग. आपल्याला एवढं धाडस नाही, पण घरात प्रयोग करायला काय हरकत आहे. घरात कोणी नाही, मी काही करणार नाही. ओ महाराज कशी व्यवस्था करतात. हे फक्त खाण्याची म्हणत नाही, माणसाची व्यवस्था करतात, माणसाला पाठवतात. एखादी दूरची मावशी येते, गोव्यात आली होती, तू इथे आहेस कळलं रमेश म्हणून मी आले. आणि त्याच वेळेला आम्हाला असायची, तिच्याकडे इन्स्पेक्शन आहे, माझ्याकडे परीक्षा आहेत, मी मला जायलाच पाहिजे, मुलींना ताप आलेला आहे, मी घरात थांबते. कुणी पाठवलं तिला. आणि ती आजच का आली. तिला येऊन 2 महिने झाले होते तिच्या नातेवाईकांकडे. इथे मी ऐकल्यानंतर आली. अहो अशी प्रत्येक पावलाला. पण हे आपल्या उपासनेचं फळ नाही आहे. फळ म्हटलं की ती उपासना न्यूट्रलाइज झाली, संपली. मला अपेक्षाच नाही आहे. महाराज म्हणतात तू अपेक्षाच करूच नको. मनी भाविता कामना पूर्ण होती. पण भाविता कशाला. मनी न भाविता कामना पूर्ण होती. कारण का की मला कळतं ना तुला कशाची गरज आहे. तू माझ्याशी जोडलेला राहा. अनुसंधान. तू माझ्याशी जोडलेला राहा. स्टे कनेक्टेड विथ मी म्हणतात ना शेवटी. तोच श्लोक नाही का, योगक्षेमम वहाम्यहम. तुझा योगक्षेम, तुझा संसार मी चालवेन. तू काय कर, तेषां नित्याभियुक्तानाम, नित्य अभियुक्त, माझ्याशी जोडलेला राहा. चांगल्या पद्धतीने जोडला. अभि म्हणजे चांगलं. अभिमान, अभिवंदन, अभिष्टचिंतन, अभिनंदन. अभि म्हणजे चांगलं. नित्य अभियुक्त. युक्त म्हणजे जोडलेला. नित्य म्हणजे सतत. पण अभि शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे महाराज तुमच्या ग्लोरी ऑफ युअर एकंदर क्रिएशन काय सुंदर आहे. मी चिंतन करतो आहे महाराज तुमच्या वैभवाचं, तुम्ही मला दिलेल्या जीवनाचं. महाराज म्हणते एवढं मला पुरे. वाईट गोष्टी त्याला त्रास कसा द्यायचा, त्याचा सूड कसा घ्यायचा, हा विचार माझ्या मनात असेल. महाराज म्हणतात आय विल, तुझा योगक्षेम मी चालवणार नाही. म्हणून लक्षात घ्या की त्यक्त शारीरम केवलम कर्म यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा. हे द्वंद्व जे आहे की शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, भूक आणि भूकतृप्ती, हे जे आहेत ना द्वंद्वातीत विमत्सरा. द्वंद्वाच्या पलीकडे जा. आणि महत्त्वाचं आहे विमत्सर. मत्सर कोणाचा करू नका. मत्सर करायला सगळ्यात कमी शक्ती लागते. म्हणून मृत्यूच्या क्षणीसुद्धा माणूस रागवणार नाही. कारण त्याला स्वरच त्याचा खाली गेलेला असतो. तो हात उचलून कुणाला मारू शकणार नाही आहे, कारण त्याला हात उचलण्याची शक्ती नाही आहे. लक्षात ठेवा. अशा वेळेला मनात मत्सर असू शकतो. एक उदाहरण दिलं जातं. तो मला माझ्या भावाचा मत्सर वाटतो. किती शांत मरण आलं त्याला. आणि मी गेले 3 महिने मत्सर. जसा श्वास चालू आहे तसा मत्सर चालू आहे. क्रोधाला शरीरात बदल व्हावे लागतात. टेम्परेचर वाढतं, शीर थडथडते. क्रोध आपण म्हणतो ना, कामवासना काळाच्या ओघात नष्ट. हे लक्षात ठेवा. मत्सर हा. आणि म्हणून अनसूयेच्या पोटी दत्त येतो. अनअसूया म्हणजे निर्मत्सर. तसं तुम्ही झालात तर बघा ना काय, यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरा समसिद्ध अवसिद्ध. तुम्हाला सिद्धी मिळाली एखाद्या कार्यात किंवा असिद्धी मिळाली, तुम्ही स्थिर आहात. हेच पुढे सगळं स्थितप्रज्ञ याच अध्यायात आहे. पुढे स्थितप्रज्ञ नाही. समसिद्धावसिद्धौच कृत्वापी न निबध्यते. कर्म तुम्हाला बांधणार नाही. कर्म करता करता तुम्ही मुक्त राहाल. हे लक्षात ठेवा. कर्माचं बंधन आलं ना की आपण अडकतो. आणि म्हणून मागे तुम्हाला सांगितलं होतं किती सुंदर आहे हे, की तुम्ही तीर्थक्षेत्रात गेलात की तुम्हाला हरभरे देत नाहीत. हरभरे म्हणजे त्याला ग्रॅम्स म्हणतो. आपल्याला चणे देतात, भाजलेले हरभरे. बघा, तुम्हाला मके देत नाहीत, मक्याच्या लाह्या देतात.
तुम्हाला तांदूळ देत नाही, तांदूळाचे चुरमुरे देतात. हे का? कारण ते चुरमुरे पेरले, लाह्या पेरल्या, चणे फुटाणे पेरले, त्याचं रोप कुठे होतं? म्हणून इथे जाताना प्रसाद असा घेऊन जा की त्यातून नवीन काहीतरी कर्म कटकट निर्माण होणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक गोष्ट भाजून, भर्जनम भवबीजानाम, संसारातली प्रत्येक गोष्ट भाजून घ्या. आणि कशात भाजायचे? या भट्टीत. आणि ही नामाची भट्टी आहे. जसा म्हणतो ना, ऐरणीच्या देवा तुला ठेणगी ठेणगी, इथे केवढी चालू आहे हा भाता, घेऊया रामाचं नाम. आणि मग बघा, कर्म कितीही केलं तरी बाधत नाही, तुम्हाला त्याचा काही स्पर्शच होत नाही. मी आता ज्यावेळेला मागे बघतो, 11 वर्ष म्हणलं मी त्या मुष्टिबंधचा हेडमास्टर होतो. म्हणजे काय होतं? ती मानतेची काही छोटी छोटी मुलं म्हणतात, सर तुम्ही हेडमास्टर असण्याच्या गोष्टी सांगा, कारण त्यांच्या हेडमास्टरबद्दलच्या आठवणी ट्रॉमॅटिक आहेत. कारण शिक्षा म्हणजे हेडमास्टर पहिल्यांदा कमरेत लाथच मारणार आणि विचारणार का पाठवलं माझ्याकडे. त्यांच्याकडे मुलं म्हणायची क्लास टीचरला, सेंड मी टू हेडमास्टर. कारण माझ्याकडे पिकनिक असायचं, माझ्याकडे सतत काही बोलू नकोस, ही चिक्की आहे ती चिक्की घे, त्यांना खायला मिळायचं. कारण मला कन्फेशन हवं असायचं आणि त्यातून रिफॉर्म हवा असायचा, सुधारणा हवी असायची. तो मुलगा म्हणायचा, सर मला वाटलं होतं तुम्ही मला माराल, शिक्षा कराल. मी खरं सांगतो की मी ते केलं होतं, पण इथून पुढे करणार नाही. मी टीचरला जाऊन आय एम व्हेरी सॉरी म्हणतो, आय विल नॉट रिपीट इट. हे महत्त्वाचं आहे ना, कप्पेकाठात लात मारली, हे मारलं. म्हणून मला विचारतात हेडमास्टर म्हणून तुमच्या आठवणी काय? म्हणलं मला विचाराल, त्या हेडमास्टर म्हणून माझ्या आठवणी नाहीत, आमची टीम आहे ना, त्या टीमच्या आठवणी आहेत. आता खरंच वाईट वाटतं की जवळजवळ सर्व शिक्षक यावर्षी रिटायर होते, ते उरलीच नाही. म्हणतात ना, वृंदावनीचे वैभव आता किंवा द्वारका आता उरली नाही. कृष्णाकाठी पहिले कुंडल आता उरले नाही. कुंडल गाव त्या कवीचं, आणि काय सुंदर गाव होतं. आता तिथे इंडस्ट्रियल इस्टेट झाल्या, हे झाल्या, काही उरलेलं नाही. तसं असतं ते. म्हणून आपल्या ज्या स्मृती आहेत त्या तिथेच ठेवून जर आलात तर छान आठवतात ज्या वेळेला प्रसंग असतो त्यावेळेला. हे अगदी लक्षात ठेवा. पुढे काय सांग, आता हे आपण सगळ्या ओव्या वाचून थांबणार आहोत. फार सुंदर ओव्या आहेत आणि फार महत्त्वाचा विचार आहे की देह अहम भाव सोडून संपूर्ण आशा ओवाळून टाकून या. काय सुंदर आहे. ओवाळून टाकायचं म्हणजे काय करतात, नवरा आला तिथे की आपण ते भाकरीचे तुकडे घेतो ना, त्याचे ओवाळतो, उजवीकडचा डावीकडे, कुत्र खुश, डावीकडचा उजवीकडे. ठीक आहे, करा तुम्ही, हे रिच्युअल आहे, त्याला दृष्ट लागू नये म्हणून. पण काय काय नवरे काय काय असतात, दृष्टीला दृष्ट लागेल असं सुंदर, पण ते करतो आपण. ओवाळून टाका, हा तिथे भाव आहे. लिंब नोड करते मुली तू आलीस आपुल्या घरी, असं म्हणते ती सासू आई बनते. मी तुझ्यावरून ओवाळून टाकते, लिंब लोण करतात म्हणताना टाकते. आता तू आपुल्या घरी आलेली आहेस हे लक्षात ठेव. मुली तू आलीस आपुल्या घरी. माहेरी गेल्यानंतर ठीक आहे, पण देह अंबाव सोडून संपूर्ण आशा ओवाळून टाकून या. चढत्या वाढत्या आवडीने कैसा ब्रह्मसुख रसा स्वाद रे. ब्रह्माचा स्वाद घेतो, ब्रह्म सुखाचा कशाने? आवडीने. म्हणून प्रसंगे जे जे होय प्राप्त यदृच्छा लाभ संतोष हो. यदृच्छा म्हणजे त्याची इच्छा परमेश्वराच्या मनात असेल तर मला मिळेल आणि मला तेच मिळेल. हे फक्त खाण्यासाठी नाही हो. नोकरीला जाताना सुद्धा, इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा, महाराज तुमची इच्छा असेल तर मला मिळेल. तुमच्या प्रेरणेने मी प्रयत्न केलेले आहेत. माझी प्रार्थना ही की मला जॉब मिळावा. किती सोपं आहे हे. माझ्या प्रारब्धात असेल तर मिळेल. तुमची इच्छा सर्वोपरी, तुम्ही दिलेल्या शक्तीनं मी प्रयत्न केलेला आहे. प्रार्थना ही की हे काम सिद्धीच जाऊ दे. नाही गेलं, महाराजांची इच्छा, मला स्वीकारायला सोपं जातं. महाराजांची इच्छा म्हटल्यानंतर तुमची इच्छा सर्वोपरी, सगळ्यात वर, चढत्या वाढत्या. म्हणून प्रसंगे जे जे होय प्राप्त तेनेची संतुष्ट राहे सदा. संतुष्ट म्हणजे आनंदात तृप्त राहतो सदा. जयाची या चित्ती आपपर भाव नसे सर्वथैव धनुर्धरा. जो माणूस असा कर्म करतो त्याच्यात आपपर भाव नसतो. हे तुला पाहिजे घेऊन जा. तुकारामाने नाही का, त्याच्या एका भक्तानी त्यांना ऊसाची मोळी बांधून दिली. तुकारामाला अनेक मुलं होती. ते एका मुलाचा होता बरोबर, त्याच्या डोक्यावर मोळी दिली. त्या बिचाऱ्याला उचलत नव्हती. ऊसाचं वजन प्रचंड असतं तरी तो जात होता. गावात आल्यानंतर त्यांनी ऊस काढला. ए घे रे बंडू तुला, ए घे रे तुंडू तुला, ए घे रे गुंडू तुला, सगळ्यांना दिलं. शेवटी घरासमोर आल्यानंतर ते पोर म्हणते, बाबा एक तरी राहू द्या की घरी. ती बायको बघते त्यांची,
शेवटचं सुद्धा शेजाऱ्याच्या पोराला देऊन टाकलं आणि आलं. बायको म्हणते एक तरी उसाचं दांडकं ठेवायचं. तो म्हणतो मुलासाठी ना, नाही तुम्हाला मारण्यासाठी. ती बायको तशीच आहे ना, तुम्हाला बडवण्यासाठी एक तरी उसाचं कांडकं ठेवा. माझ्या डोळ्यादेखत सगळी वाटली, आपल्याला एवढी पोरं आहेत, त्यांना ऊस खावासा वाटत नाही का? पांडुरंगाची इच्छा असेल तर देईल. आणि खरंच एखादा आणून द्यायचा, हे उसाचं घ्या, नवीन शेत घेतले, तुमचे पाय तिथे लागतील तेव्हा लागतील, पण हे पहिलं उसाचं पीक मी ऊस तुम्हाला आणलेले आहेत. पण मी विठ्ठलाला आधी सिद्ध करून दाखवलं पाहिजे की अपरिग्रह, मग कशाचाही संग्रह करणार नाही. कोणती गोष्ट माझी आणि माझ्या माणसांसाठी. आप पर भाव संपला, सगळे एकच आहेत. पुढे बघा, म्हणून जयाची अपपर होता आत्मरूप विश्वची संपूर्ण कर्म ते कवन वाढे तया. आत्मरूप झाल्यानंतर लक्षात, संपूर्ण विश्व जर एक होते, त्याला कर्म बाधेल कसं? तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं की SSCचा रिझल्ट लागला आणि जो पोस्टमन रोज माझ्याकडे यायचा ना, त्याचा मुलगा नापास झाला. नापास झाल्यानंतर दुसऱ्या शाळेत होता तो. आला संध्याकाळी, सर पेढे घ्या. अरे म्हणलं, मी ऐकलं ते चुकीचं का? नाही म्हणला, माझा मुलगा नापास झाला, पण माझा शेजारी पोस्टमनच राहतो, त्याला डिस्टिंक्शन मिळालं, मला आनंद झाला. अपरभाव नाही. हा माणूस कायम दिवाळी साजरी करणार आहे, कारण माझ्या पोराने दिवाळी उघडलं, त्याचा धंदा चांगला चालला आहे, माझ्या पोराला व्यसनं लागली, त्याचा मुलगा निर्व्यसनी आहे, मला कायम आनंद आहे. आपपरभाव जीवनातला गेला की एक जीवनातली भीती गेली, स्पर्धा गेली, द्वेष गेला, मत्सर गेला. आला काय तर आनंद, शांती आणि समाधान. हे मला मिळालं. अगदी लक्षात घ्या. पुढे बघा, म्हणून या पार्था सर्वथा तो मुक्त कर्मी कर्मातीत ओळखावा. कर्मी म्हणजे कर्म करूनही कर्मातीत म्हणजे बियॉन्ड कर्म, त्याला कर्माचा लेप लागत नाही, तो निर्लेप असतो. महाराज उदाहरण देतात ना, महाराजांनी 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. एक म्हणजे फणस कापताना हाताला तेल लावता, हाताला तेलाचा लेप दिला की फणसाचा जो दीख असतो, चीक, तो हाताला लागत नाही. दुसरं, तुम्हाला जर सिगरेट ओढायचीच आहे तर एक पाईप पूर्वी यायची आणि त्या पाईपमध्ये एक औषध किंवा फिल्टर असायचं, म्हणजे जो धूर आत जायचा, त्यातलं जे निकोटीन त्रास देतं ते शोषलं जायचं. ते तरी करा. आणि तिसरं उदाहरण द्यायचं की नाम घेत काम करा. ते नाम त्याचं काम करेल काय की तुम्हाला बंधन लागणार नाही, पाप लागणार नाही, तुमच्या मनात दुसरे विचार येणार नाहीत. यशस्वी झालं झालं, अयशस्वी झालं झालं, महाराजांची इच्छा. हे त्यांनी सांगितलं आहे. नाम आजच्या प्रवचनात त्यांनी सांगितलं ना, एक गोळी असते, साप चावला की त्याच्यावर ते ठेवतात, सगळं विष शोषून घेते ते, आणि नंतर धुतली की ते पुन्हा पहिल्यासारखे होते. तसं नाम तुम्ही करताना कुठल्याही तुम्हाला तोटा झाला आहे, हे झालं आहे, त्याचा विचार करत नाम घ्या. नाम ते सगळं शोषून घेईल आणि पुन्हा तुम्ही तसेच राहाल. साधूचं उदाहरण दिलं आहे महाराजांनी आजच्या प्रवचनात की साधू तुमचे दोष शोषून घेतो, तुम्हाला एका अर्थाने निर्दोष बनवतो, पण साधू दोषी होत नाही, कारण तो सिद्ध पुरुष आहे. गंगा तुमची पापं घेते, पण स्वतः पापी बनत नाही हो. राम तेरी गंगा मैली, याच्यात इतकी पापं आपण केलेली आहे की गंगासुद्धा मैली झालेली आहे. आज मला तुम्हाला 2 दृश्य मला आठवतात. गिधाडं निर्वंश झालेले आहेत. गिधाडं म्हणजे व्हल्चर्स, आणि व्हल्चर्स दे आर द स्कॅव्हेंजर्स इन नेचर. काही कुजलेलं पडलेलं दिसलं की ते संपवतात आणि स्वच्छ करतात. निसर्गात वाईट वायू, किती जनावरं मरतात, किती घाण टाकली जाते, ही गिधाडं सगळी स्वच्छ करतात. आज गिधाडं नष्ट झालेली आहे. आणि गिधाडी वृत्ती म्हणजे हे खा, ते खा, ते खा, तुझंही खातो, माझंही खातो, एवढं पोट झालेलं असतं. वाल्मिकीने गिधाडाला 3ऱ्या पातळीवर ठेवले आणि गरुडाला वरच्या पातळीवर ठेवले 7व्या. गरुड गिधाड एकाच फॅमिलीतले आहेत किंवा, पण गिधाडाची चोख गरुडापेक्षा मोठी आहे. गिधाडाचे पंख केवढे हो, गरुडापेक्षा मोठे, पण गरुडाची बॉडी स्ट्रीमलाइंड आहे. आपण म्हणतो ना फिट अँड फाईन किंवा ट्रिम. हे एवढं पोट, हे खातोय, तो खातोय, ते खातोय, ते खातोय. मग ग्रीड हा शब्द हिंदीतल्या गीध या शब्दावरून आलेला आहे, आणि गीध म्हणजे गिधाड. त्याला मी निर्वंश करून टाकलं, म्हणजे आमची वृत्ती किती गिधाडी झालेली आहे. रोंगे म्हणतात ना कोकणीत गिधाडाला. आता रोंगे बचाव, व्हल्चर प्रोटेक्शन, ठीक आहे, पण जटायू संवर्धन, जटायू जतन, नाव किती वाटलं, एकदम रामायणाशी जोडलं गेलं ना, जटायू. हल्ली हे चाललेलं आहे, आपल्या प्रत्येक क्षेपणास्त्राचं नाव
प्रत्येक नवीन काढलेल्या वाहनाचं नाव, प्रत्येक ह्याच्यात ट्रेन काढली तर ती वंदे भारत काढली. तुम्हाला सांगितलं कोळशाची ट्रेन इकडून अशी वासुकी ट्रेन म्हणायला लागले. पूर्वी सगळी त्याला सर्पंटाईन वगैरे अशी काही नावं दिली असती, आता नाही आहे. मारुती नाव दिलं ते आपल्या एका महिला पंतप्रधानांचे सुपुत्र होते, त्यांना मारुती कसं सुचलं? अरे फॅन्टम नाव देणार होता तो, फॅन्टम, कारण तो तेवढीच होते. बघा ना, ही सगळी सध्याची अपोजिशन पार्टीतली माणसं आहेत, त्यांनी 100 पानाचं पुस्तक शेवटचं केव्हा वाचलं असेल? मी नावं घेत नाही आणि जीभ विटाळत नाही, पण अपोजिशन पार्टीला तो तुम्हाला माहीत आहे पप्पू, शेवटचं 100 पानांचं पुस्तक त्याच्या आईनी त्याच्या बहिणीनी केव्हा वाचलं? वाचनाची परंपरा त्याच्या आजोबांच्या ठिकाणी संपली. बघा, मला काय सांगायचं आहे की फॅन्टम नाव दिलं ते त्यावेळेला हे होतं ना, कॉमिक्सच्या पात्रात फॅन्टम म्हणजे भूत, आणि तो भूताटकी कारण जसे स्पायडरमॅन वगैरे होतात ना तशी नावं. सुझुकी रिफ्यूज. ती म्हणाली असं एक नाव द्या की विच विल बी, म्हणजे एका अर्थाने गॉडली असेल आणि सुझुकीला रायमिंग असेल, मारुती सुझुकी, मारुती सुझुकी. सो मारुती केम. मारुतीच्या प्रेमानं आलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. पण मला काय सांगायचं आहे, माझ्या विचारात जर देव असेल, जर दैवी गोष्टी असतील आणि जर दिव्य भावना असेल तर मला काही करायची गरज नाही आहे. खरंच तुम्हाला सांगतो, इतकं ते सोपं आहे. म्हणून सांगतात, आता पुढे बघा ना, जयाचे चित्ती आपपर भाव नसे सर्वथैव धनुर्धरा, होता आत्मरूप विश्वची संपूर्ण कर्म ते कवण बाधे तया. मग अशी सांगा, माझा मुलगा नापास झाला पण शेजाऱ्याला डिस्टिंक्शन, मी सेलिब्रेट करतो ना. मला हे झालेला आहे रोग पण तो निरोगी आहे ना, तो बरा झाला त्या रोगातून, लेट मी सेलिब्रेट. का नाही? त्याला दुःख कसं होणार आहे? तुम्हाला सांगितलं ना, 7 हेड्स कल्ट म्हणून अमेरिकेत अजूनही असेल. तर घरातले समजा 6-7 मेंबर्स कनेक्टेड आहेत, मित्रसुद्धा, कलिगसुद्धा 15-20 आहेत. ज्यावेळेला त्यांना कळतं आपल्यातल्या एकाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, त्या दुसऱ्या दिवशी सगळेजण केस कापून येतात. अजून त्याची केमोथेरपी सुरू झालेली नाही आहे, अजून त्याचे केस गेलेले नाहीत. बट वी एम्पथाईज विथ यू, नॉट ओनली सिम्पथाईज. आम्ही फक्त तुझ्याबद्दल सहानुभूती शब्दांची व्यक्त करत नाही, वी फील फॉर यू. आणि मग भाषणं करतात. मग त्याचा मुलगा भाषण करतो, आय विल सी ममा लाईक धिस आफ्टर सम डेज, बट ममा स्टार्टेड सीईंग मी लाईक दिस फ्रॉम टुडे, शी शुड बी प्रिपेअर्ड. काय हे साधं वाक्य, बट इट्स अन इम्पॉर्टंट जेस्चर. मला आपोपर भावच उरलेला नाही, तुझा रोग माझा रोग. गंमत बघा पुढे, म्हणून या पार्था सर्वथा तो मुक्त कर्मी कर्मातीत ओळखावा, देहधारी तरी दिसे तो निर्गुण चैतन्या समान धनंजया. हे आपल्या महाराजांचं स्वरूप आहे. ब्रह्मचैतन्य म्हणजे काय काय सांगितले लक्षात ठेवा. देहधारी जरी ज्याला देह आहे, दिसे तो निर्गुण. ज्ञानेश्वरांच्याकडे बघितल्यानंतर ज्ञानेश्वरांना देह आहे, पण ज्ञानेश्वर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य आहे. चैतन्याचा जिव्हाळा आहे, भक्तीचा कोवळेपणा म्हणजे ज्ञानेश्वर आहे. व्यक्तीचा देह दिसतच नाही. आपल्या महाराजांच्याकडे बघितल्यानंतर महाराज कधी कधी म्हणायचे की माझं पोट सुटलं आहे कारण तुम्ही अपराध करता, मला ते खावे लागतात. पण महाराजांच्याकडे बघितल्यानंतर देह लक्षातच येत नाही. हे लक्षात यायलाच नको. महाराज म्हणजे चैतन्य, ते इथे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि काय सांगितलेलं आहे? कर्म देहधारी तरी दिसे तो निर्गुण चैतन्या समान धनंजया. त्याला देह आहे पण तो निर्गुण वाटतो, म्हणजे त्याच्याकडे दुसऱ्याकडून काही अपेक्षा नाही आहे, याचं भलं करायचं आहे त्याचं वाईट करायचं असा आपोपरभाव नाही आहे. त्याला बघितल्यानंतर चैतन्याचा अनुभव येतो. पुढे ब्रह्मस्वरूपाचा लावून या कस पाहतात तयास भला चोख. कस म्हणजे काय? कसोटी. तो दगड असतो एक, सोनं खरं का खोटं बघण्यासाठी त्याच्यावर हे करतात, मग ती कसोटी म्हणतात त्याला, कस. आता इथे कस कशाचा लावलेला आहे की त्यांनी सांगितलं ब्रह्मस्वरूपाचा लावून या कस पाहता तयास भला चोख. चोख सोनं आहे. हां, शेवटी तुम्हाला सांगतो तुकारामाची आरती कुणी रचली हो, हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी त्यांच्या वह्या बुडवायचा आदेश दिला. तू वाणी आहेस आणि तुझी वाणी तू वेदवाणी म्हणतोस, अधिकार नाही आहे, सगळ्या बुडवून टाक. आणि वह्या बुडवल्या म्हणजे त्याला दगड वगैरे बांधले दोरीनं आणि त्या वह्या सगळ्या बुडवल्या. तुकाराम म्हणाले पांडुरंगा तुझी इच्छा असेल तर वह्यावरती तरंगतील, आणि 13व्या दिवशी वह्या वरती आल्या. हा चमत्कार समजला जातो. ते रामेश्वर भट्ट तुकारामांना शरण गेले
म्हणाले मला मार्ग दाखवा, आणि त्यांनी तुकारामाची आरती केलेली आहे. ही जी ओळ आहे ना, ती त्या आरतीतली शेवटची ओळ आहे. तुकिता तुकयासी ब्रह्म तुकासी आले. किती सुंदर शब्द आहेत. तुकिता म्हणजे तोल करायचा, बॅलन्स. तुकयासी म्हणजे तुकारामाला, ब्रह्म तुकासी त्या तुकारामाचं वजन जशी कृष्णाची सुवर्ण तुला म्हणतो ना, हे सगळं सोनं घातलं, शेवटी रुक्मिणीचं ते पिकलेलं पान तुळशीचं घातलं आणि ते पारडं खाली गेलं. कारण ते तुळशीचं पान येलो आहे म्हणून सोनं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग तिची भक्तीच एवढी आहे की ते सगळं खाली गेलं. आता तुकारामाची तोल करायचं आहे, तुला करायचे, वजन करायचं आहे. इकडे सगळं विश्व घातलं तरी तुकारामाचं पारडं खाली आहे. शेवटी ब्रह्म घातलं, तुकारामाचं पारडं वर आलं. तुकिता तुकयासी ब्रह्म तुकासी आले. डाव्या पाडव्यात ब्रह्म घालावं लागलं तेव्हा तुकारामाची तुला करता आली. तसं इथे तेच म्हणलेलं आहे. ब्रह्मस्वरूपाचा लावून या कस पाहता तयास भला चोख, ऐसा मुक्त परी. शेवटच्या 2 ओव्या फारच सुंदर आहेत. ऐसा मुक्त परी कौतुके तो देख, करी यज्ञातिक कर्मे जरी. तो सगळी कर्म करतो, यज्ञ वगैरे. तो सत्यनारायणाची पूजाही करेल, तो घरात बोलवून हे करेल, पण तो त्यात गुंतलेला नाही आहे. तो देह नाही आहे, देहाने हे सगळं करत असला तरी तो मूर्तिमंत चैतन्य आहे, कर्मातीत आहे. म्हणून ऐसा मुक्त परी कौतुके तो देख, करी यज्ञाधिक कर्मे जरी, तरी ती निशेष तयाच्याची ठाई लीन होती पाही स्वभावाची. ते कर्म त्याच्या ठाई लीन होऊन जातं, उरत नाही काही. जसं कापूर तुम्ही पेटवता, पेटते, सुंदर निळी ज्योत दिसते आणि शेवटी आकाशात विलीन होऊन जाते, उरतं काय खाली. तुम्ही नंदादीप लावता, शेवटी जळलेली वात उरते, ती काजळी उरते. आणि जर काच असेल ती काचसुद्धा काळी झालेली असते. नंदादीप कापराचं काय उरतं हो? शुद्ध कापरात हल्ली कापराचं काळं उरतं, कारण तो अशुद्ध कापूर आहे. शुद्ध कापूर तुम्ही पेटवलात, सुंदर पेटला, इतकी निळी ज्योत होते की त्यातून पलीकडचं आकाश दिसतं. आणि ते आकाश पाहत असताना ती कापराची ज्योत असते, ती विझून जाते, संपून जाते. माझ्या डोळ्यासमोर आकाश राहतं, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. हे आकाशाचा अनुभव, अनंताचा अनुभव, आपपरभाव गेलाय तो अनुभव, चैतन्याचा अनुभव, तोच फक्त उरतो. सगळी कर्म कापरासारखी करा. कापराची ज्योत लावली, काहीच नाही उरलं, आनंद उरला, दर्शन उरलं. तशी कर्म करूया. आणि त्याच्यासाठी काय करायचं हा दुपारचा विषय असेल, बघूया. शांत आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. चेहऱ्यावर आनंद. कर्म करूनही कर्माचा लेप लावायचा नाही, तरच अंतरयात्रा सुरू होईल. आतमध्ये बाहेरही रमायचं आणि आतही ते अवघड आहे. ती पुढची पायरी आहे कृष्णाची. सुरुवातीला आपण आतच रमलं पाहिजे. म्हणूया, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे.
अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा सगळा दरबार बघायचा आहे, संतांचा, देवांचा दर्शन घ्यायचं आहे. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे.